नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 4था. याआधी 3 सराव पेपर चॅनलवर टाकून झालेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसाल तर ते पण नक्की बघून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिले असणार आहेत सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पुढचा प्रश्न आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरे केले जाते? 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 50 वर्ष. पुढचा प्रश्न, हिमरू शालींसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न, भारताच्या उपराष्ट्रपतीपदी सध्या कोण आहेत? जगदीप धनखड, सी.पी. राधाकृष्णन, हमीद अन्सारी, द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सी.पी. राधाकृष्णन. सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या बँकांपैकी आपण कोणत्या बँकेमध्ये बचत खाते उघडू शकत नाही? HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बरोदा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, भारताच्या सरन्यायाधीशांची निवड कोणाकडून केली जाते? उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी नदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोदावरी नदी. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संघराज्याची निर्मिती कशाच्या आधारावर करण्यात आली आहे? विविध राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर केली आहे? भौगोलिक महत्त्व, धार्मिक आधार, लोकांचे राहणीमान, भाषेच्या आधारावर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भाषेच्या आधारावर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? शेकरू, वाघ, सिंह, हत्ती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शेकरू. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान निर्मितीसाठी एकूण किती दिवस लागले? 2 वर्ष 10 महिने 15 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 वर्ष 2 महिने 20 दिवस, 2 वर्ष 8 महिने 18 दिवस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. यानंतर मराठी व्याकरण 10 प्रश्न. पहिला प्रश्न, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? गुणविशेषण, विशेषण, संख्यावाचक विशेषण, संख्या विशेषण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विशेषण. पुढचा प्रश्न, मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखा. अपूर्ण भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अपूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न, मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य तयार करा.
मुलांनो अभ्यास करा, मुलांनी अभ्यास करणे अपेक्षित आहे. मुले अभ्यास करत नाहीत, मुले अभ्यास करतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुलांनो अभ्यास करा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वनाम आहे? माधुरी, शौर्य, जनता, आपण. तर यामधील सर्वनाम आहे जनता. पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण. आपण आहे सर्वनाम. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले वाक्य निवडा. या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समता, नंतर कॉमा, इकडं ये, त्यानंतर पूर्णविराम. पुढचा प्रश्न, दासी या शब्दाचे अनेक वचन खालील पर्यायातून निवडा. दास्या, दासया, दासिनी, दासी. तर दासीचं अनेक वचन दासी. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अवदसा, आठवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. विसरणे, नको ते आठवणे, वाईट बुद्धी सुचणे, वाईट बुद्धीच्या स्त्रीची आठवण येणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वाईट बुद्धी सुचणे. पुढचा प्रश्न आहे, मन राज्य या संधीचा योग्य पर्याय निवडा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4. मनोराज्य. पुढचा प्रश्न आहे, धोंडू गाय बांधतो या वाक्याचा प्रयोग खालील पर्यायातून ओळखा. कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कर्तरी प्रयोग. यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला नाही, वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणून प्रयोग असणार आहे कर्तरी. पुढचा प्रश्न, टंचाई या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. महागाई, विपुलता, वान, भरभराट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विपुलता. टंचाई, विपुलता. यानंतर संगणक प्रश्न आहे 10. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ओरॅकल, डॉस, लिनक्स, विंडोज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओरॅकल. पुढचा प्रश्न, 1 GB मध्ये एकूण किती MB असतात? 1000, 1024, 1025, 1024. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1024 MB म्हणजे 1 GB. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशामध्ये सर्वात कमी डेटा साठवण्याची क्षमता आहे? मेगाबाईट, किलोबाईट, गिगाबाईट, टेराबाईट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. किलोबाईट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे? तर यामध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर हे सर्व इनपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, संगणक ज्या पद्धतीने डेटामध्ये माहितीचे रूपांतर करतात त्याला काय म्हणतात? डेटा प्रोसेसिंग, प्रोग्रामिंग, डाटा स्टोरेजिंग, डाटा स्टोरिंग, डेटा ऑर्गनायझिंग. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1. डेटा प्रोसेसिंग. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटरमध्ये टेक्स्ट कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? Ctrl+X, Ctrl+C, Ctrl+V, Ctrl+K. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. Ctrl+C. पुढचा प्रश्न,
संगणकात वापरल्या जाणाऱ्या बायनरी लँग्वेजसाठी कोणत्या दोन संख्या वापरल्या जातात? 2 आणि 8, 1 आणि 9, 0 आणि 1, 1 आणि 2. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 0 आणि 1. पुढचा प्रश्न, BCDचे पूर्ण रूप खालीलपैकी काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बायनरी कोडेड डेसिमल. पुढचा प्रश्न आहे, MMSचे पूर्ण रूप खालीलपैकी काय आहे? मल्टीमीडिया मेसेजिंग, मेसेजिंग मीडिया, मल्टीमीडिया सेक्शन, मल्टी मेसेजिंग सिस्टीम. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, मल्टीमीडिया मेसेजिंग. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस व्हिडिओ गेमसाठी वापरले जाते? ट्रॅकबॉल, जॉयस्टिक, माऊस, टचस्क्रीन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जॉयस्टिक. तर हे होते आजच्या सराव पेपरचे 29 प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.